नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. प्राचीन मंदिरांबरोबरच भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन्सचा प्रचार आणि प्रसार करणं हे पण आपल्या वाहिनीचं एक उद्दिष्ट आहे. भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन्स हे सुद्धा आपल्या भारताचं वैभव आणि सौंदर्य आहे, हेही तुम्हाला मान्य असेलच. याच विषयाला धरून मी तुम्हाला आज एक असं ऍप्लिकेशन सांगणार आहे जे संपूर्ण भारतीय बनावटीचं ऍप्लिकेशन आहे आणि ज्याचं नाव आहे ऑटो प्ले. आता तुम्हाला इथे पटलावरती जे दिसत आहे ते माझ्या मोबाईलचं दृश्य आहे किंवा माझ्या मोबाईलचं पटल तुम्हाला इथे दिसत आहे. आता मी गुगल प्ले स्टोअर वरती ऑटो प्ले सर्च केलेलं आहे. ATOPLAY स्पेलिंग आहे. स्पेलिंग नीट लक्षात घ्या. ऑटोची स्पेलिंग ऑटो अशी पण होते. ऑटो नाहीये, ऑटो प्ले आहे. ATOPLAY. व्हायरल व्हिडिओज अँड व्लॉग्स. आता आपण पटलावरती बघूयात की त्यांनी त्यांच्या ऍप बद्दल काय लिहिलेलं आहे. सगळ्यात पहिला टॅब त्यांनी दिलेला आहे ऍप सपोर्टचा. ऍप सपोर्टमध्ये त्यांनी वेबसाईट, ईमेल वगैरे सर्व काही दिलेलं आहे. त्याच्या खालचा टॅब आहे अबाउट धिस ऍप म्हणून. आता या अबाउट धिस ऍप मध्ये त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही इथे पटलावरती बघू शकता. वॉच व्हिडिओज, अपलोड व्हिडिओज, मोनोटाइज युअर चॅनल अँड मेक मनी ऑनलाईन असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे दर्शकांनी व्हिडिओज बघण्यासाठी आणि जे क्रिएटर्स आहेत म्हणजे निर्माते आहेत त्यांनी व्हिडिओज अपलोड करण्यासाठी जसं युट्यूब ऍप्लिकेशन आहे तसंच सेम टू सेम हे भारतीय ऑटो प्ले ऍप्लिकेशन आहे. आता त्यांनी खाली भरपूर काही माहिती लिहिलेली आहे. आपण सगळी माहिती वाचण्यामध्ये वेळ घालवणार नाहीये. मी तुम्हाला त्याच्या फीचर्सची फक्त हायलाइट सांगतो, तुम्ही इथे बघत राहा. वरती लिहिलेलं आहे फीचर्स ऑफ ऑटो प्ले, व्हायरल व्हिडिओज, म्युझिकल व्हिडिओ, व्हिडिओ ब्लॉग. आता सगळ्यात पहिलं त्यांनी फीचर लिहिलेलं आहे वॉच ऑसम व्हिडिओज. म्हणजे तुम्ही ऑटो प्ले डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला ऑटो प्ले वरती सुंदर सुंदर व्हिडिओज बघायला मिळतील. दुसरं त्यांनी हायलाइट लिहिलेलं आहे ब्राउज बाय कॅटेगरीज. म्हणजे जशा युट्यूबमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओ असतात तिथे आपल्याला कॅटेगरी बघायला मिळत नाही, मात्र आपल्याला ऑटो प्ले मध्ये ह्या सगळ्या कॅटेगरीज बघायला मिळतात. जेव्हा आपण ऍक्च्युअल ऑटो प्ले ऍप मी तुम्हाला ओपन करून दाखवेन त्यावेळेला मी त्या सगळ्या कॅटेगरीज तिथे ऍपमध्ये तुम्हाला दाखवेन. आता मी वाचून दाखवत नाही. पुढचा फीचर त्यांनी लिहिलेला आहे अपलोड व्हिडिओज. म्हणजे जे निर्माते आहेत ज्यांचे युट्यूब वरती किंवा अन्य सोशल मीडिया ऍप वरती प्लॅटफॉर्म आहेत, परदेशी प्लॅटफॉर्म वरती आपले स्वतःचे चॅनल आहेत, ते स्वतः व्हिडिओ तयार करतात, ते इथे व्हिडिओ अपलोड करू शकतात ऑटो प्ले वरती. त्याच्यानंतर खाली लिहिलेलं आहे मोनोटाइज युअर कंटेंट. समजा तुम्ही स्वतः निर्माते असाल, तुमच्या घरच्या गृहिणी रेसिपीचे किंवा कुकिंगचे व्हिडिओज बनवत असतील, तुमच्या मुलांचे काही तुम्ही व्हिडिओज बनवत असाल तर तुम्ही सुद्धा या ऑटो प्ले वरती स्वतःचा चॅनल बनवू शकता, त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करू शकता आणि तुमचा चॅनल लवकरच मोनोटाइज सुद्धा होऊ शकतो. पुढचा त्यांनी फीचर लिहिलेला आहे सोशल मीडिया मार्केटिंग. म्हणजे जे लोक सोशल मीडिया मार्केटिंगच्या व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ऑटो प्ले उपयुक्त आहे. ते सुद्धा स्वतःचे व्हिडिओ इथे बनवून अपलोड करू शकतात. इतकी सारी विशेषता त्यांनी इथे लिहिलेली आहेत. सरतेशेवटी हे ऍप कोणी बनवले ते आपण बघूयात आधी. इथे तुम्ही बघू शकता 5 लाखापेक्षा जास्त आतापर्यंत डाउनलोड झालेले आहेत. हे ऍप 2 वर्षापूर्वी लॉन्च झालेलं होतं. काही कारणास्तव ते दुर्दैवाने बंद पडलं होतं, पण आता पुन्हा काही 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी पुनरारंभ ह्याचा केलेला आहे या ऍपचा आणि 5 लाखाच्या वरती डाउनलोड्स ऑलरेडी झालेले आहेत. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता आता हे ऍप अगदी बाल्यावस्थेमध्ये आहे. याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत जाणार आहेत आणि युट्यूबमध्ये जी काही फीचर्स आहेत ती सगळी या ऍपमध्ये येणार आहेत. इथे ऑफर्ड बाय मध्ये ब्लू डोअर्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड असं लिहिलेलं आहे. ही ब्लू डोअर्स टेक्नॉलॉजी जालंधर मधली कंपनी आहे आणि संजीव कुमार नावाच्या एका भारतीय माणसाने जालंधर मधल्या ही कंपनी बनवलेली आहे किंवा हे ऍप विकसित केलेलं आहे. आता मी पुन्हा सांगतो बाल्यावस्थेमध्ये आहे, अजून याच्यामध्ये काही बग्स आहेत, परंतु हळूहळू याच्यामध्ये सुधारणा होत जाणार आहे. तर संपूर्णपणे भारतीय असलेल्या या ऑटो प्लेची आता आपण प्रत्यक्ष ऍपमध्ये जाऊन थोडीशी माहिती घेऊयात. आता मी ओपनचं बटन दाबून थेट ऍप ओपन करतो. मी ऍप आता ओपन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, इथे बघू शकता तुम्हाला होम स्क्रीन दिसते आहे माझ्या ऍपची. या होम स्क्रीन वरती जर तुम्ही बघितलं तर वरती तुम्हाला कॅटेगरीज दिसत असतील. अगदी वरच्या बाजूला लेफ्ट साईडला ऑटो प्ले जिथे लिहिलेलं आहे त्याच्या खाली म्युझिक, एंटरटेनमेंट ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत. या सगळ्या कॅटेगरीजचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या सगळ्या कॅटेगरीजचे व्हिडिओ तुम्ही बनवून अपलोड इथे करू शकता. म्युझिक, एंटरटेनमेंट, मी तुम्हाला फक्त नावं वाचून दाखवतो. म्युझिक, एंटरटेनमेंट, फूड म्हणजे कुकिंगचे चॅनल, DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ, एज्युकेशन, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी, फॅशन, त्याच्यानंतर ट्रॅव्हल, स्पोर्ट्स, न्यूज चॅनल सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता. आयुर्वेदिक हा विशेष विषय त्यांनी जो भारताशी निगडित आहे, जो अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसतो, तो यांनी इथे घातलेला आहे.
वाईल्ड लाईफ आहे, मोटिवेशन आहे, क्रिप्टो करन्सी बद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि ते अपलोड करू शकता. पेरेंटिंग नावाचा एक विशेष विषय जो अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसतो तो त्यांनी इथे घातलेला आहे. कार्स म्हणजे ऑटोमोबाईलचा विषय आहे, किड्स आहे, व्लॉग्स आहे. व्लॉग्सचे अनेक निर्माते असतात आणि व्लॉग्स बघायला अनेक लोकांना आवडतं, त्यामुळे व्लॉग्सचा एक विषय आहे. रिअल इस्टेट नावाचा एक स्पेशल विषय त्यांनी इथे घातलेला आहे. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये जे सोशल मार्केटिंग करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे ऑटोप्ले उपयुक्त आहे. गेमिंग कॅटेगरी आहे आणि सगळ्यात शेवटी कॅटेगरी आहे स्पिरिच्युअल. आता ही सगळी कॅटेगरीज आहेत या ऑटोप्ले मधल्या. आता तुम्हाला समोर काही चलचित्र दिसत असतील. व्हिडिओला आपल्याकडे चलचित्र म्हणतात. आता हा प्रभू श्रीराम यहाँ पर 2 बार आहे ते हा माझाच एक व्हिडिओ आहे. कधी कधी माझ्या बोलण्यामध्ये चलचित्र येईल, कधी कधी व्हिडिओ येईल, त्याच्यासाठी क्षमा करावी. चलचित्र म्हणजे व्हिडिओ. आता मी तुम्हाला इथल्या मेन्यू मध्ये जाऊन दाखवतो की मेन्यू मध्ये ऍपमध्ये काय काय दिसतं. तुम्ही इथे पटलावरती बघत राहा. मी मेन्यूचं बटन बॉटमला खाली असलेलं दाबलेलं आहे. तिथे आपल्याला माझं लॉग इन दिसतं, सगळ्यात वरती प्रोफाईल पिक्चर दिसतं, जे गुगलला प्रोफाईल पिक्चर आहे ते इथे दिसते. त्यानंतर व्हिडिओज नावाचा टॅब दिलेला आहे. व्हिडिओच्या नावाच्या टॅबला क्लिक केलं की अपलोड व्हिडिओ, माय व्हिडिओज नावाचे 2 टॅब आपल्याला दिसतात. अपलोड व्हिडिओ मध्ये जर आपण गेलं तर कुठला चॅनल आहे तो आपल्याला वरती सिलेक्ट करावा लागतो. खाली ऍड व्हिडिओ करता येतो. तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमधून तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट करू शकता. व्हिडिओचं टायटल इथे मध्ये देता येतं, व्हिडिओचं डिस्क्रिप्शन, व्हिडिओला थंबनेल कुठलं पाहिजे तेही तुम्हाला इथे सिलेक्ट करता येतं. खाली त्याची व्हिजिबिलिटी पब्लिक करायची का प्रायव्हेट करायची हे सिलेक्ट करता येतं. सिलेक्ट कॉमेंट सेटिंग इनेबल म्हणजे तुम्हाला कॉमेंट इनेबल पाहिजेत का डिसेबल पाहिजेत तेही सेटिंग इथे करता येतं. आणि सगळ्यात खाली जर तुम्ही इथे बघितलं तर अपलोड व्हिडिओ नावाचं बटन दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नवीन व्हिडिओ इथे अपलोड करू शकता. माय व्हिडिओज मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझ्या दोन्ही चॅनल ऑटोप्ले वरती माझे दोन्ही चॅनल आहेत, जे युट्यूब वरती सुद्धा आहेत. केदार पूजा प्रवास आणि केदार सीकर सनातन संस्कार हे 2 माझे चॅनल युट्यूबवर सुद्धा आहेत आणि मी ऑटोप्ले वरती सुद्धा सुरू केलेले आहेत. या दोन्ही चॅनलचे मिळून इथे व्हिडिओ मला सगळे दिसत आहेत. तुम्ही इथे बघू शकता जवळपास 57-58 व्हिडिओ मी आतापर्यंत या ऑटोप्ले वरती अपलोड केलेले आहेत. आता मी माय व्हिडिओज मधनं बाहेर जातो. खाली चॅनल नावाचं बटन दिलेलं आहे. या चॅनलमध्ये गेल्यानंतर क्रिएट चॅनल पहिलं बटन दिसतंय. या क्रिएट चॅनलमध्ये गेलात तर तुम्ही तुमचं स्वतःचा चॅनल या ऑटोप्ले वरती, भारतीय ऑटोप्ले वरती तयार करू शकता. सिंपल आहे, अगदी सहजपणे तुम्ही करू शकाल. त्याच्यानंतर माय चॅनल्स नावाचा टॅब दिलेला आहे. इथे तुम्ही बघा माझे दोन्ही चॅनल आता तुम्हाला दिसत आहेत, केदार पूजा प्रवास आणि केदार सीकर सनातन संस्कार. केदार पूजा प्रवासला आतापर्यंत 36 फॉलोअर्स तिथे झालेले आहेत आणि केदार सीकर सनातन संस्कार चॅनलला 52 फॉलोअर्स झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही चॅनलला ब्लू टिकमार्क आलेले आहेत, म्हणजे माझे दोन्ही चॅनल तिथले मोनोटाईज ऑलरेडी झालेले आहेत. जसं युट्यूब नवीन असताना युट्यूबनी नवीन येणाऱ्या क्रिएटर्सचे चॅनल लगेचच मोनोटाईज केलेले होते 2009 साली, तसंच त्याच अवस्थेमध्ये आता आपलं ऑटोप्ले असल्यामुळे ऑटोप्ले वरती सुद्धा नवीन चॅनल लगेचच मोनोटाईज होत आहेत. आता सध्या तिथे स्पर्धा नाहीये, फारसे स्पर्धक नाहीयेत किंवा फारसे क्रिएटर्स नाहीयेत. त्यामुळे आता लवकर जे चॅनल चालू करतील आणि व्हिडिओ अपलोड करणं इथे चालू करतील त्यांचे चॅनल लवकर मोनोटाईज होणार आहेत. लवकरच इथे 200 फॉलोअर्स पूर्ण करण्याची आणि काही वॉच टाइम पूर्ण करण्याची मर्यादा येणार आहे मोनोटायझेशनसाठी. सध्या तरी मोनोटायझेशन पटापट होत आहेत, त्यामुळे जे निर्माते आहेत त्यांनी लवकर आपले चॅनल इथे चालू केले तर तुमचाही चॅनल मोनोटाईज लवकर होऊ शकतो. आता आपण पुन्हा बाहेर जाऊयात. चॅनल मधलं माय फॉलोज नावाचं एक बटन बघायचं राहिलं होतं. माय फॉलोज मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही कुठल्या चॅनलला इथे ऑटोप्ले वरती फॉलो केलेलं आहे ते सगळं तुम्हाला दिसतं. मी ऑटोप्ले वरती एवढ्या सगळ्या चॅनल्सला फॉलो केलेलं आहे. म्हणजे ऑटोप्ले वरचे जे चॅनल्स आहेत वेगवेगळ्या कॅटेगरी मधले मी एवढ्या सगळ्या चॅनल्सला फॉलो केलेलं आहे. तुम्ही ज्या चॅनलला फॉलो कराल त्याची यादी तुम्हाला इथे दिसत राहील. त्याच्यानंतर जनरल सेटिंग मध्ये नोटिफिकेशनची सेटिंग आहेत, बॅकग्राऊंड प्लेबॅक आहे, डार्क मोड आहे, कॉपीराईट पॉलिसीचे सगळे नियम इथे कॉपीराईट पॉलिसीमध्ये दिलेले आहेत. जसे युट्यूबला असतात तसेच नियम इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर पॉलिसीज नावाचा एक टॅब दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स ऑफ यूज, कम्युनिटी गाईडलाईन्स, मोनोटायझेशन पॉलिसी वगैरे सगळं काही दिलेलं आहे. मोनोटायझेशन पॉलिसीमध्ये जर आपण गेलो तर इथे ओव्हरव्ह्यू म्हणून बटन दिसतंय. या ओव्हरव्ह्यू मध्ये आपल्याला इथे बघू शकता तुम्ही जे क्रिएटर्स आहेत म्हणजे निर्माते जे आहेत त्यांच्या कॅटेगरीज इथे आपल्याला बघायला मिळतात. आरंभाला आपल्याला बिगिनर क्रिएटर म्हणून बॅज मिळतो, त्याच्यानंतर ग्रोईंग क्रिएटर, त्याच्यानंतर रायझिंग स्टार आणि त्याच्यानंतर व्हायरल सेन्सेशन
असे वेगवेगळे बॅचेस आपल्याला इथे मिळतात. इलाइट क्रिएटर नावाचा एक शेवटचा बॅच आहे. टॉप टायर क्रिएटर्स विथ स्पेशल पर्क्स. म्हणजे जशी जशी तुमची बॅच वाढत जाते किंवा ग्रेड वाढत जाते तशी तशी तुम्हाला पर्क्स त्याचे जे मिळणार किंवा त्याचे जे लाभ मिळणार आहेत ते अधिकाधिक होत जातात. ते इथे सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲटोप्लेमध्ये जसं युट्यूबमध्ये थँक्स नावाचं बटन दिलेलं असतं, व्ह्युअर्सनी किंवा दर्शकांनी थेट त्या निर्मात्याला पैसे देण्यासाठी थँक्स नावाचं बटन युट्यूबमध्ये दिलेलं असतं, तसंच इथे ॲटोप्स नावाचं बटन येणार आहे. ॲटोप्स नावाच्या बटनामध्ये क्लिक केल्यानंतर आता ते फीचर, ॲटोप्स नावाचं जे फीचर आहे ते वेबवरती उपलब्ध आहे यांच्या, आणि त्याच्यानंतर ते ॲपमध्ये सुद्धा येणार आहे. त्यांच्या पेमेंट पॉलिसीज सुद्धा इथे दिलेल्या आहेत. तर ते ॲटोप्स नावाच्या बटनाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. ॲटोप्स नावाचं बटन जर तुम्ही दाबलं, म्हणजे दर्शकांनी दाबलं आणि त्याच्यामध्ये जर पैसे दिले दर्शकांनी, तर त्यातले 80% का 85% पैसे दर्शकाला मिळणार आहेत आणि 15-20% पैसे ॲटोप्ले स्वतःकडे ठेवून घेणार आहे. ॲटोप्स नावाचं फीचर सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. मोनोटायझेशन पॉलिसी नंतर जर आपण खाली बघितलं तर कॉन्टॅक्ट अस दिलेला आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट ईमेल आयडी आणि वगैरे सगळे डिटेल्स इथे आपल्याला दिलेले दिसतात. ऑपॉर्च्युनिटीजचे सगळे दिलेले दिसतात आणि कुठल्या विषयासाठी कुठल्या ईमेल आयडीला कॉन्टॅक्ट करायचं त्याची सगळी डिटेल्स इथे दिलेली आहेत. त्याच्यानंतर आपण खाली गेलो तर फॉलो अस म्हणून दिलेलं आहे. फेसबुकवरती, एक्स वरती किंवा इंस्टाग्राम वरती किंवा ॲटोप्लेवरती तुम्ही ह्या ॲटोप्लेला फॉलो सुद्धा करू शकता. शेअर ॲप नावाचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही ॲप शेअर कोणाला आपल्या मित्रमंडळींना करायचं असेल तेही इथे दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे हे बघायला मिळतात. आता मी माय चॅनल्समध्ये जातो आणि माय चॅनल्समध्ये माझा एक चॅनल मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. मराठी हा चलचित्र आपण बनवत आहोत त्यामुळे मी मराठीच चॅनल ओपन करतो. केदार पूजा प्रवास. 35 फॉलोअर्स तुम्हाला दिसत आहेत. आता माझा स्वतःचा चॅनल असल्यामुळे फॉलोचं बटन निळं दिसत आहे. माझे टॉप व्हिडिओ जे आहेत, म्हणजे कोणताही वाहिनी आपण ओपन केली, चॅनल म्हणजे वाहिनी, कोणतीही वाहिनी आपण ओपन केली की पहिल्या वाहिनीच्या पेजवरती म्हणजे चॅनलच्या पेजवरती त्या चॅनलचे ट्रेंडिंग व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात. जसं इथे तुम्ही बघू शकता माझे 3 ट्रेंडिंग व्हिडिओज इथे बघायला मिळतात. त्याच्या शेजारी मध्यभागी इथे व्हिडिओज नावाचा टॅब दिलेला आहे. या व्हिडिओज नावाच्या टॅबमध्ये गेल्यानंतर त्या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओज आहेत ते सगळे तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि तिसरं जे बटन दिलेलं आहे अबाउटचं, या अबाउटच्या बटनामध्ये गेल्यानंतर चॅनलचं डिस्क्रिप्शन जे चॅनलच्या निर्मात्यांनी लिहिलेलं आहे ते सगळं डिस्क्रिप्शन इथे बघायला मिळेल. इथे 3 लाईनला क्लिक केलं तर शेअर चॅनल नावाचं ऑप्शन सुद्धा आपल्याला येतं. मी तुम्हाला माझा एक व्हिडिओ प्ले करून दाखवतो. इथे तुम्हाला त्याचा ध्वनी येणार नाही व्हिडिओचा, कारण मी म्यूट केलेला आहे स्क्रीनमध्ये करताना. अशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओ दिसतो. इथे तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ प्ले झालेला आहे. मी पॉज करतो जरा त्याला. इथे तुम्ही बघू शकता खाली लाईक अनलाईकचं बटन दिलेलं आहे. त्याच्या शेजारी मध्यभागी शेअरचं बटन पण दिलेलं आहे. शेअर जर बटन दाबलं तर आपण त्या चलचित्राची लिंक इतर लोकांना अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकतो. डिस्क्रिप्शनचं बटन दिलेलं आहे. त्या चलचित्राचं डिस्क्रिप्शन इथे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या शेजारी कॉमेंट्सचं बटन दिलेलं आहे. ज्या लोकांनी कॉमेंट्स केलेले आहेत त्या कॉमेंट्स आपल्याला इथे दिसतात आणि निर्माता जो असतो त्याला रिप्लाय पण करू शकतो. अन्य लोक पण त्याला रिप्लाय करू शकतात. या बाजूला ऑटोमॅटिक पुढचा व्हिडिओ लागण्यासाठी ऑटोमॅटिक प्लेचं बटन सुद्धा दिलेलं असतं. आणि जे चलचित्र आपण बघत आहोत त्या वाहिनीचे अन्य चलचित्र आपल्याला खाली दिसत राहतात किंवा त्या विषयाशी संबंधित असलेले चलचित्र आपल्याला खाली दिसतात. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता यू मे ऑल्सो लाईक लिहिलेलं आहे. त्याच्या खाली माझ्याच वाहिनीचे काही चलचित्र दिसत आहेत. हे सगळे माझे चलचित्र आहेत. माझ्या दोन्ही वाहिन्यांचे चलचित्र दिसत आहेत. तुम्ही बघू शकता आत्ता जो दिसतोय तो हिंदी वाहिनीचा चलचित्र आहे, पण विषय सेम असल्यामुळे दोन्ही चॅनलचा मला ते इथे दाखवतंय. शो मोर रिलेटेड व्हिडिओज म्हणून केलं तर आपल्याला विविध व्हिडिओ त्या विषयावरचे, ज्या विषयावरचं चलचित्र आपण बघत आहोत ते सगळे आपल्याला इथे बघायला मिळतात. आता मी परत आपल्या गुगल प्ले स्टोअरवरच्या पेजमध्ये आलेलो आहे. आता मी मोबाईल बाजूला ठेवतो आणि तुमच्याशी बोलतो. तर दर्शक हो, माझ्या बोलण्यामध्ये हा विषय नेहमी असतो की आपण देशासाठी आपल्या जवानांबरोबर सीमेवरती जाऊन गस्त घालू शकत नाही किंवा पाकिस्तान सारख्या देशांबरोबर युद्ध करू शकत नाही, पण आपल्या देशासाठी आपण आपल्या घरामध्ये बसून आपलं घरचं काम करता करता किंवा करमणूक म्हणून आपल्या भारतीय ऍप्लिकेशनचा वापर स्वतः करू शकतो आणि त्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करू शकतो. ही पण एक प्रकारची देशसेवाच आहे. म्हणून मी नेहमी भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन बद्दलचे सुद्धा चलचित्र बनवत असतो. तुम्हाला हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की आत्ताच्या आत्ता गुगल प्ले स्टोअरवर जा. तिथून हे ॲटोप्ले नावाचं आपलं संपूर्ण स्वदेशी भारतीय ऍप्लिकेशन डाउनलोड करा.
ते वापरायला सुरुवात करा. त्याच्यावरती माझे हे जे 2 चॅनल दिसत आहेत, केदार पूजा प्रवास मराठी वाहिनी आणि केदार शिखर सनातन संस्कार हिंदी वाहिनी, या दोन्ही वाहिन्यांना तिथे फॉलो पण करा. तुम्ही ऑटो प्लेवरती गेल्यावरती नुसतं मंदिर टाईप केलं आणि सर्च केलं तर तुम्हाला माझ्या दोन्ही वाहिन्यांचे चलचित्र बघायला मिळतील. या दोन्ही वाहिन्यांना तिथे फॉलो सुद्धा करा, ही नम्र विनंती आहे. माझ्या प्रत्येक चलचित्राला लाईक तर करतच जा, एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा, ही पण आपली नेहमीची विनंती असते. तुम्ही जर हे चलचित्र युट्यूबवर बघत असाल तर माझ्या वाहिनीला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. जर ऑटो प्लेवरतीच हे चलचित्र बघत असाल तर माझ्या वाहिनीला फॉलो केलं नसेल तर फॉलो सुद्धा करा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. चला तर मग अशाच कुठल्या तरी भारतीय मोबाईल ऍप्लिकेशनच्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद आणि डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय.